नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सोमवार. सकाळी 5:30ला उठलेली आहे, कारण अर्णवचा स्कूल चालू झालेला आहे. तर आता वाजले आहेत बरोबर 6. अर्णव आता चहा बिस्किट खातोय. अन्वी झोपलेली आहे. आता ह्याला मी नाश्त्याला देऊन, आज हाफ डे आहे, म्हणजे 10 वाजता सुटणार आहे. फर्स्ट डे आहे. तर इथे मी मला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण ना बाहेर ना पाऊस खूप पडतोय. हा बघा, तर चला मी आता आंघोळ करून घेते आणि मग भेटते. बाय. हेअर कटिंग करून घ्यावी लागते ना. बॅग तयार ठेवलेली इथे. हे पाऊस थांबलाय मला वाटतं. रेनकोट. जेव्हा मुलं निघतात ना, किंवा शाळेतून सुटतात, तेव्हाच हा पाऊस पडतो खोट्यासारखा. आता अमोल पण रेनकोट घालून, व्हील स्वेटर घालून जाते. इथे बाहेरच लावलेलं आहे. आणि अर्णवचं इथे आहे. बॅग तर पूर्ण कवर केलेली आहे. आता ह्याला एक पिशवी देते. देवपूजा झाली माझी, आंघोळी झालेली आहे. मस्तपैकी आता चहा पिणार. हो, पियुष पण आहे. रेनकोट आहे तर काढून घ्या पण. आणि गाडी त्या साईडने लावा आधी. आता काय सकाळी कोण नसतं म्हणा. पिशवी रेनकोटला बसेल का ह्याच्यात? चल रेनकोट घालून. बस. तर डॉट 6:30ला घर सोडलेलं आहे अर्णवनी. हे बघा, आणि इथे मी आता मशीन लावायला घेते, कारण बाकीची तर कामं करावीच लागतील आता पटापट. अमोल आले की अमोल आंघोळ करून मग चहा वगैरे तो नाश्ता करून निघतील. आज नाश्ता केला नाहीये काय, कारण अर्णव ना अर्णव 10 वाजताच सुटणार आहे. त्याच्यामुळे मला 9:30ला त्याला आणायला निघायचंय. आज हाफ डे आहे, फर्स्ट डे आहे, म्हणून त्यांचा तोपर्यंत बाकीची कामं केली तर बरं आहे. अजून अन्वीला 2 दिवस आहेत रिलॅक्स, मग नंतर खरी धावपळ आमची चालू होणार. अमोलला मोबाईल घेऊन नाही गेले, बाहेर ना पाऊस पडतोय म्हणून. तर मी निघाले आहे अर्णवला घ्यायला. वाजले आहे 9:30. 10 मिनिटं झाली घरातून निघाले, पण कोण ना कोण भेटतात. ऑफिसचं टायमिंग आहे, त्याच्यामुळे सगळे आता भेटतात, कोण ना कोण येणार आहे. आणि हा पाऊस खूप चालूच आहे, सकाळपासून चालू आहे. घरातली सगळी कामं आटपले. अन्वी झोपलेली होती बाजूला, काकींना सांगितलं आणि आईलाही सांगून आली.
आरणची शाळा ना साधारण 20 किंवा 25 मिनटं लागतात चालत जायला. स्पीडवर आहे, जशा स्पीडने तुम्ही जाल तसं. येता बचत गटाच्या बँकेत पण जाईल, तेही काम करून घेईल. नंतर पावसाचा भरोसा नाही, पावसाचा स्पीड वाढला की काम होणार नाही माझ्याने. तर चला, अर्णव 10 वाजता सुटेल. आजचा पहिला दिवस आहे, कसे कोण येतात ते कळेल. अर्णव गेला आहे सेकंडरीला, प्रायमरीमधून सेकंडरीमध्ये गेला आहे तो. ह्या ज्या मावश्या बसतात ना, त्यांच्याकडे म्हणजे त्या पेनवरून भाज्या आणतात, एकदम फ्रेश भाज्या असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून भाज्या घ्यायला काही प्रॉब्लेम नाही वाटत. आणि आता शाळा चालू झाली ना, तर मी त्यांच्याकडूनच, त्या मावशांकडूनच सगळ्या भाज्या घेऊन जाते. 5-1 रुपये जास्त असतात, पण ठीक आहे. आज रस्त्याला सगळे पॅरेंट्स मुलांना ने करताना दिसत आहेत. काही जण ट्युशनला, तर काही जण शाळेतून आणतायत. शाळेत नाही तर आज बहुतेक शाळा हाफ डेने सुटताय. इथे स्वामींच्या मठाजवळ इथे वेलकम चालू आहे मुलांसाठी. स्वामींचं दर्शन घ्या. दोन महिन्याच्या आरामानंतर प्रत्येक पॅरेंट्स आज कामाला लागलेले आहेत, म्हणजे ड्युटी चालू झालेली आहे त्यांची मुलांना ने-आण करण्याची. त्यात मी पण आहेत. हे आजोबा चालले आहेत न्यू इंग्लिशला, कारण त्यांचे नातवंड आहेत. एका हातात मोबाईल घेऊन छत्री धरून नाही जमत. ते इथे आहे महानगरपालिकेची शाळा. अर्णवचा स्कूल 10 वाजता सोडणार आहे. ह्यांचं टायमिंग मला वाटतं 15 मिनिटं आधी आहे. गोपालराव पाटील हायस्कूल आहे हा, कावेरीताई पाटील यांची इंग्लिश मिडियम स्कूल. तीही लवकर सुटलेली आहे. आणि आता इथे पुढे NES न्यू इंग्लिश स्कूल. या लागोपाठ 3 शाळा आहेत. ॲट अ टाइम सगळ्या सुटल्या ना तर रोड पॅक होतो. त्याच्यामुळे त्यांनी काही अल्टरनेट टाइम ठेवलेला असेल की कुठल्या टायमाला कुठली शाळा सुटेल असं. पण आमची शाळा तर लेटच सुटते आधी. ट्रॅफिक फुल झालेली आहे. बुद्धाजीनगर प्रवेशद्वार. तर बरोबर 50 झालेले आहेत, म्हणजे 9:50 झालेले आहेत. ट्रॅफिक फुल आहे. अजून 10 मिनिटं आहे, तर इथे थांबते मी एका साईडला कुठेतरी. वेलकम बॅक. कुठली कुठली टीचर आहे? बापरे, गर्दी बघ किती आहे.
आज लवकर सुटलात ना? नाही खाऊ शकत. थांब आपण मोकळ्या जागेवर जाऊ, मग येते मी तुला. तर आता वाजले आहेत 5. जेवणाची तयारी सुरू करते. सकाळी लवकर उठल्यामुळे ना झोप लागली खूप. एडिटिंग करता करता मी पण झोपून गेली आणि मुलंही झोपून घेतलं. अर्णव पण झोपलाय. वाजले आहेत 5. त्याला आता चहा देते आणि आता बरोबर 6 वाजता त्याला ट्युशनला सोडून येते. 10 मिनटं आधीच निघू. पाऊस चालूच आहे कंटिन्यू. अन्वी पण झोपले. पावसामुळे ना गारवा छान आलेला आहे. मस्तपैकी चहा ठेवला आहे दुधाचा. दुपारी येता येता दूध आणलेलं तेही गरम करून ठेवलंय. आता भाजी काय करायचं? बटाटे बघते किती. पण उद्या डब्याला पण काहीतरी द्यावं लागेल त्याला, त्याच्यामुळे मला वेगळं काहीतरी करावं लागेल आज. काल इथला कप्पा पूर्ण काढून साफ करून घेतला. तांदूळ ना एवढेच आहेत ते. आता हे 7-8 दिवस सहज जातील. त्याच्यानंतर मग मी भरणार. तर चला, अर्णवला ना बटाट्याची चिप्स करून देते. म्हणजे आता नाही, आम्हाला भेंडीची वगैरे भाजी करते आणि ह्याला बटाट्याची करते. अन्वी झोपले तोपर्यंत कामाला लागते. आधी चहा घेऊन ना मस्तपैकी फ्रेश होते आधी. आज एवढी धावपळ झाली ना, तरी ही तरी ठीक आहे. जर अन्वी स्कूलला जायला लागेल ना गुरुवारपासून, तेव्हा खरी धावपळ होणार आहे. कारण तिची शाळा असणार आहे 2:30 नाही 2:45 ते 4:15 असणार आहे. 2:45 म्हणजे जरी मी तिला इथून ऑटोने घेऊन गेली ना, तरी मला घरी यायला 2:30 वाजते आणि 4:15ला ती सुटणार. मग 4ला 10 मिनटं असताना इथून निघेल. 4:15पर्यंत मी सहज पोचेन. पण तिथून घरी येईपर्यंत मला परत 5 वाजणार. अख्खा दिवस मला येण्या जाण्यात जाणार आहे. आत्ता वाजले 5-10 झालेत ना. आता अर्णवला सोडून येते ट्युशनला. पहिले चहा पिते, भाजी कट करते आणि आल्यावर फोडणी देईल, मग तुम्हाला दाखवते मी. बाय. ते इथे मी चहा घेतलेला आहे. आणि ना हे मुलांसाठी छोटे छोटे 5 वाले ना बिस्किटचे पॅकेट आणलेले. हे मग ॲट अ टाइम फोडला ना तर पटकन एक पोळा तरी मुलं खातील असं. आणि अर्णवला पण सकाळी नाश्त्याला बिस्किटच देते. आणि टिफिनला बघत उद्यापासून सुरुवात करता येईल काहीतरी. तर मला ज्या वड्या करायच्या आहेत ना, त्यासाठी मी हा सामान घेतलेला. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना सविस्तर मी माहिती दिलेली आहे वड्या मी कशा केलेल्या आहेत त्या. हे सेकंड टाईम बनवते म्हणून मी झटकीपट होईल असं करते. कारण अर्णवला ना बटाट्याच्या चिप्सची पण भाजी करायची. ती जरा नवीन पद्धत आहे, तर तीही दाखवायची आहे तुम्हाला. तर ह्याच्यात मी आता अद्रक लसूण पेस्ट केलेली ना, ते तेलामध्ये फक्त फ्राय करून घेतली. पाणी टाकून घेतलं आणि ते जे बेसन आहे ते फ्राय करून घेतले त्याच्यात. बस हे छान असं वाफून घेतलं की एका डिशमध्ये तेल लावून त्याच्या स्प्रेड करून घ्यायच्या. त्याच्यावर ओलं खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि कट करायचं. रस्सा करायचा आणि त्याच्यात त्या वड्या सोडायच्या. अप्रतिम लागतात. तर अर्णवला ना बटाट्याची चिप्स आवडतात. त्याच्यामुळे अर्णवलाच नाही सगळ्यांनाच आवडतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आज जरा वेगळ्या पद्धतीचे बटाटे चिप्स बनवू. तर 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी घेतलेले आणि ते ना असं जाडसरच कापलेले आणि 1 तास नितळून घेतलेले छान. म्हणजे तेलामध्ये ना पाणी उडायला नको म्हणून. तर माझ्याकडे तवा आहे, त्या खोलगट तव्यामध्ये पुरेसा मी तेल घेतलेलं आणि त्या तेलामध्ये ते चिप्स आहेत ना बटाट्याचे ते सोडलेले आहेत. ते दोन्ही साईडने ना छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत.
साधारण अर्धा तास आधी तरी व्यवस्थित धुवून नितळून घ्यायचे, नाहीतर कोरड्या कपड्याने पुसून घेतलात तरी चालेल. तर छान असं दोन्ही साईडने फ्राय करून घेऊया, कारण बटाट्याला जास्त वेळ नाही लागत. आणि बटाटा हा असा पदार्थ आहे की त्याचे काहीही तुम्ही कुठल्याही प्रकारची रेसिपी करू शकता. तर हे बटाटे मी आता काढून घेते एका डिशमध्ये. आणि आता अजून बाकीचे आहेत ना तेही मी तळून घेणार आहे. आणि उरलेलं तेल आहे ना, तर त्या तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक कापलेली मिरची असं सगळं जिन्नस एकत्र करून घेणार आहे. खूप सारा असा लसूण पण घेणार आहे. लसूण खरपूस भाजून घेतला ना की त्याची टेस्ट छान येते. आणि कढीपत्त्याचे तुकडे तुकडे करून टाकलेले आहेत, त्याचीही टेस्ट छान येईल. आणि ना ते तव्या बिडाचं आहे ना, त्याच्यामुळे असं खरपूस भाजल्या जातो छान म्हणून. तर हे बघा सगळं मी टाकून घेते आणि असं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार. आणि त्याच्यामध्येच आता मी बटाटे जे तळलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकणार आहे. ते ना टिश्यू पेपरवर ठेवायचे, म्हणजे तेल एक्स्ट्रा तेल असेल ना तर ते खेचल्या जाईल. बटाटे ऑलरेडी आपले तळून ना शिजून झालेले आहे, जास्त काय शिजवायची गरज नाही आहे. हे बघा आता हे मी त्याच्यात ॲड करते आणि परत मिक्स करून घेणार. आता ना मसाला तुमच्या अंदाजे घ्या, कारण आपण एखाद दुसरी मिरची टाकलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते, चवीपुरतं मीठ आणि मसाला घालून घेणार. आणि एकत्र परत मिक्स करून घेणार. तुमच्याकडे आमसूल पावडर असेल तर आमसूल पावडर टाका, किंवा लिंबू पिळला तरी चालेल. तर मी याच्यावर लिंबू पिळून घेणार आहे. हे ना सकाळी मुलांना टिफिनला दिलात ना तरी छान आहे. हे बघा मी लिंबू टाकलेलं आहे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर जेवून झोपायचा प्रयत्न करतो आहे, कारण सकाळी 5:30ला उठावं लागतं म्हणून. तर हा डेली व्लॉग, डेली रुटीन कसा वाटतो हे नक्की सांगा. बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री. काळजी घ्या सगळ्यांनी.